वर्ष झाले. सध्या मी नाशिकला असते. सर्वप्रथम मी माझ्या आदरणीय गुरुजनांना तसेच सर्व मामाश्रींना वंदन करते. तसेच इथं उपस्थित असलेले समस्त ग्रामस्थ, माझे विद्यार्थी मित्रमैत्रिणींना सर्वांना माझा नमस्कार. तसेच या सुंदर कार्यक्रमाचे ज्यांनी आयोजन केले आहे त्यांनाही मी मनापासून धन्यवाद देते. खरं तर आजचा दिवस म्हणजे आपल्या सर्वांच्याच आठवणीत राहणारा सुवर्ण दिवस आहे. आज आपले लाडके श्रीयुत मार्कड सर व श्रीयुत पाटील सर यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र जमलो आहोत. आज खरोखर हा सोहळा ह्या सोहळ्यात मला खूप आनंद होतोय. मला माझ्या शाळेबद्दल आणि शाळेतील सर्व सरांबद्दल जो भाव आहे तो मी माझ्या कवितेच्या स्वरूपात थोडक्यात समर्पित करते. बोलायला तर खूप आहे, पण वेळेच्या अभावी मी ही कविता माझ्या इथे उपस्थित असलेल्या सर्व गुरुजनांना समर्पित करते. कविता. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यामंदिरात झाली माझी इयत्ता 10वी पूर्ण. न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यामंदिरात झाली माझी इयत्ता 10वी पूर्ण. या शाळेतूनच आम्हा मिळाला जीवनाचा धडा संपूर्ण. इथेच शिकलो, खेळलो, बागडलो. वेळ प्रसंगी शिक्षाही मिळाली आम्हाला. वेळ प्रसंगी शिक्षाही मिळाली आम्हाला. तरी पण ही शाळा आणि माझे गुरुजन आजही वंदनीय आहेत आम्हाला. निस्तेज असलेल्या फुलांना फुलायला शिकवले तुम्ही. निस्तेज असलेल्या फुलांना फुलायला शिकवले तुम्ही. पुस्तकी ज्ञानाबरोबरच माणुसकीचे धडे दिलेत तुम्ही. म्हणूनच आज गर्वाने आलोय सर तुमचे विद्यार्थी म्हणून सांगायला. आणि ही शाळा आणि माझे गुरुजन आजही वंदनीय आहेत आम्हाला. कुंभाराची भूमिका करून मातीच्या गोळ्याची मडकी बनवली तुम्ही. कुंभाराची भूमिका करून मातीच्या गोळ्याची मडकी बनवली तुम्ही. काही झाली पक्की तर काही राहिली कच्ची. सर्व डॉक्टर, इंजिनियर, वकील नसतील झाले सर्व डॉक्टर, इंजिनियर, वकील, पण माणूस म्हणून नक्की घडलोय सर एवढं सांगतो तुम्हाला. म्हणूनच ही शाळा आणि माझे सर्व गुरुजन आजही वंदनीय आहेत आम्हाला. अनंत आहेत उपकार सर तुमचे, सांगा होऊ कशी मी उतराई. अनंत आहेत उपकार सर तुमचे, सांगा होऊ कशी मी उतराई. जरी कातडीच्या शिवल्या वाणं तरी फिटणार नाही काही. पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून तुमची आठवण होते ओ ठाई ठाई. पूर्वजन्मीची पुण्याई म्हणून तुमची आठवण होते ओ ठाई ठाई. सांगा काय देणार सर आज मी गुरुदक्षिणा तुम्हाला. सांगा काय देणार सर मी आज गुरुदक्षिणा तुम्हाला. कारण ही शाळा आणि माझे सर्व गुरुजन आजही वंदनीय आहेत आम्हाला. इतक्या वर्षानंतरही तुटली नाही नाळ या कवठे गावाची. इतक्या वर्षानंतरही तुटली नाही नाळ या कवठे गावाची. तुमचे स्थान आमच्या मनात कायम राहून हीच आशा मनाला. म्हणूनच ही शाळा आणि माझे गुरुजन आजही वंदनीय आहेत आम्हाला. मिळाला जर विद्यार्थी जन्म परत तुमच्यासारखे गुरुजन लाभो सगळ्यांना. मिळाला जर विद्यार्थी जन्म तुमच्यासारखे गुरुजन लाभो सगळ्यांना. ऋणानुबंधाच्या या माळेत गुंफून ठेवू एकमेकांना. उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य सगळ्यांना. असेच परत परत भेटत राहू या सदिच्छा सगळ्यांना. आणि खरोखरच ही शाळा आणि माझे गुरुजन आजही वंदनीय आहेत आम्हाला. आजही वंदनीय आहेत आम्हाला. तुम्ही की आपल्या पायाच्या वागण्याचे कातडीचे जोडे करून तरी सरांना येणार नाही. त्यामुळे जोरदार टाळ्या एकदा आपल्या सर्व आणि अर्थात तुम्हाला सगळ्यांसाठी. यानंतर उपस्थित असलेले सर्व मान्यवर शिक्षक यांना मी प्रथमतः वंदन करते. सगळ्यांना माझा नमस्कार. आणि समोर बसलेले विद्यार्थी मित्र यांना सर्व कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे, कारण करोनाने आपल्याला शिकवलं आहे की आलेल्या मध्ये असताना सर्व शिक्षक हे नवीनच त्यावेळेस आम्हाला होते शिकवायला. कारण त्यावेळेस नवीनच हे सगळेजण रुजू झाले होते. आणि त्यानंतर ऍक्च्युली 7वी पर्यंत मराठी शाळेत, त्यानंतर 8वीत गेल्यावर सगळं काही नवं. मराठी शाळेत काय शिकलो, काय म्हणजे गणित, इंग्लिशचं तर व्याकरणचा क चा ख सुद्धा माहीत नव्हता मराठी शाळेत होतो तोपर्यंत. ज्यावेळी हायस्कूलमध्ये आलो त्यावेळेस इंग्लिशचं व्याकरण शिकले. आणि पाटील सर गणित तुम्ही म्हणजे ज्यावेळेस 9वी 10वीत असताना तुम्ही ज्यावेळेस नवीन आले आम्हाला शिकवायला त्यावेळेस अगदी शिस्तप्रिय आणि इतकं छान गणित आम्हाला शिकवलं. तारे जमीन पर हा पिक्चर आठवतो का तुम्हाला? त्या मुलाच्या समोर कसे ABCDचे अल्फाबेट फिरायचे तसे आमच्या डोळ्यासमोर गणित फिरायचे. पण सरांनी इतक्या सुंदर
शिकलो. सुखाची बेरीज, दुःखाची वजाबाकी, आलेल्या संकटांचा भागाकार आणि आनंदाचा गुणाकार कसा करायचा हे आम्ही आमच्या आयुष्यात शिकलो. खरं तर नोकरी ही एक उपजीविका असते आणि कला ही जीविका असते. मार्कर सर यांनी आपल्याला त्यांच्या कलेच्या माध्यमातून चित्रकला शिकवली. हे शिकवत असताना त्यांनी मन लावून अगदी चित्रकला शिकवली. माणसामध्ये कुठली तरी एक कला असावी आणि कला जरी नसेल, साधी रांगोळी जरी काढली, रांगोळी जरी काढायची कला असेल तरी ती खूप उत्कृष्ट एक कला त्या व्यक्तीच्या अंगात असते. आणि मी काय म्हणते की जरी आपल्यात एखादी कला नसेलही पण एखादी छान रांगोळी काढली, एखाद्याने छान चित्र काढले किंवा एखाद्याने छान लेख लिहिला, जसं आता ललिताने छान कविता लिहून आपल्या पुढे सादर केली, तर त्याचं कौतुक करण्याची कला तरी निदान माणसामध्ये असावी. सर, आयुष्यात माणसाच्या नावापुढे किती डिग्र्या लावल्या, त्या माणसाने किती पैसा कमवला हे महत्वाचं नाहीये, पण तो माणूस समाजात जगत असताना त्यानं आपल्या बरोबर किती माणसं जोडली, किती लोकांच्या दुःखात तो त्यांना कामी आला, हे मला वाटतं जास्त महत्वाचं असतं. आज या एका शिक्षकाने, विदर्भातल्या एका शिक्षकाने लिहिलेली कविता मी फक्त एक कडवं त्यातलं तुमच्या समोर बोलते. तुम्हाला ते सगळ्यांना ऍक्च्युली ते गाणं म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहितही आहे. हंबरून वासर आले चाटते जेव्हा गाय, तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. बाप माझा रोज लावी मायच्या मागाटून, बस झाला शिक्षण आता घेऊ दे हाती काम. शिकून शान कुठं मोठा मास्तर होणार हाय, तेव्हा मले मास्तरामध्ये दिसती माझी माय, तेव्हा मला मास्तरमध्ये दिसती माझी माय. हंबरून वासर आले चाटती जेव्हा गाय, तेव्हा मला त्याच्यामध्ये दिसती माझी माय, दिसती माझी माय. आज आपण मार्कर सर आणि पाटील सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने इथे उपस्थित आहात आणि हे सुवर्ण क्षण डोळ्यात साठवून राहणारे आहेत. त्याच्यामुळे आज त्यांना मी त्यांच्या सेवापूर्तीच्या निमित्ताने त्यांना हार्दिक अशा शुभेच्छा देते. त्यांचं पुढील आयुष्य जे आजपर्यंत ते जगलेले नसेल ते त्यांनी इथून पुढे जगावं. त्यात न पैशाचा विचार करावा, न वेळेचा, न काही, अगदी लहान मूल होऊन त्यांनी ते आयुष्य आपल्या पुढील आयुष्यात जगावं आणि त्यांना मी सेवापूर्तीच्या शुभेच्छा देते. सर्व सन्माननीय गुरुजनांना परत एकदा वंदन करते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. अगदी जसं ताई म्हणाल्या की त्यांना त्यांच्या मास्तरांमध्ये अर्थातच त्यांच्या सरांमध्ये त्यांना त्यांची माय दिसते, तर हे जे वास्तव्य आहे ना ते फक्त आपल्या गुरुजनांमध्येच असू शकतं. जसं आईला आपल्याबद्दल ममता, प्रेम, जिव्हाळा, वात्सल्य वाटतं ते केवळ आपल्या गुरुजनांनाच वाटू शकतं. तुम्हाला माहिती आहे का, जर एखादा डॉक्टर असेल तर त्याला वाटतं तुम्ही आजारी पडावं, एखादा इंजिनियर असेल तर त्याला वाटतं तुमचं घर पडावं, बरोबर. पण केवळ एक शिक्षकच आहे ज्याला मनापासून वाटतं की तुम्ही मोठं आणि मोठं व्हावं. त्याच्यामुळे अगदीच आईची माया देणारे हे सगळे गुरुजन आपल्याला लाभलेले आहेत, हे आपलं सद्भाग्यच आहे. यानंतर वळूया आपल्या पुढील मनोगताकडे. 1994च्या बॅच मधून मी या ठिकाणी 1993 ते 2003 माझे विद्यार्थी मेळावा आणि त्याचप्रमाणे सेवापूर्ती ज्यांची या ठिकाणी आपण साजरी करतोय ते मार्कर सर, त्याचप्रमाणे SN पाटील सर आणि या व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व सत्कार मूर्ती, आमचे मार्गदर्शक, शिक्षक, मित्र परिवार, ग्रामस्थ, मी या सर्वांचं प्रथमतः स्वागत करतो, अभिनंदन करतो.
रयत शिक्षण संस्थेच्या या वटवृक्षामध्ये अगदी डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटलांनी या संस्थेची स्थापना केली आणि हा वटवृक्ष जर नाही म्हटलं तर आपल्या भारतामध्ये किंवा आशिया खंडामध्ये रयत शिक्षण संस्थेएवढ्या शाखा कुठल्याही संस्थेच्या नाहीत आणि ह्या संस्थेमध्ये शिक्षणाचं आम्हाला भाग्य मिळालं आणि आपण सर्व गुरुजन आपण आम्हाला मार्गदर्शन केलं. मी सतशः आपला या ठिकाणी ऋणी आहे. या पवित्र असं ज्ञानदानाचं काम करत असताना आपण आपलं कुटुंब असू द्या, आपली मुलं बाळं असू द्या, आपली फॅमिली असू द्या, या सर्वांपासून वेगळं राहायला ही शाळा, हे गाव, हेच माझं कुटुंब म्हणून तुम्ही आम्हाला घडवलं. तुम्ही ज्यावेळी ह्या शाळेमध्ये रुजू झालात त्यावेळी बरेचसे आपण बॅचलर होता. मला आठवतंय आम्ही रात्राभ्यासिकेला शाळेमध्ये असायचो त्यावेळी पाटील सर असतील, त्यावेळी भोसले केबी सर होते, मार्कळ सर, ही सर्व मंडळी. त्यांचं जेवण झाल्यानंतर रात्री 9, 10, 11 वाजतापर्यंत शाळेत येऊन बघायचे विद्यार्थी खरंच अभ्यास करतायत का. याप्रमाणे यांनी आपला पूर्ण आयुष्य या शाळेसाठी समर्पित केलं, आम्हा मुलांना घडवण्यासाठी समर्पित केलं. शाळा म्हणजे फक्त भिंती नसून त्यामध्ये शिक्षक, मुलं, शिक्षकेतर कर्मचारी हा तर खरं शाळेचा आत्मा आहे आणि तो आत्मा या आपण या ठिकाणी शाळेमध्ये नेहमी रुजवला. गुरुचं काम जे काय असतं की आपण जर बघितलं तर अंधारामध्ये ज्यावेळी आपण पाऊल टाकतो त्यावेळी आपल्याला कुठे पाऊल टाकावं दिसत नाही, परंतु ज्यावेळी आपण लाईटचं बटन दाबतो त्यावेळी आपल्याला नक्की कुठे पाय टाकावं हे समजतं. त्याचप्रमाणे या गुरुजींनी आपल्या जीवनामध्ये लाईट लावण्याचं काम केलं, एक उजेडाचं काम केलं आणि आपली जीवनरूपी वाटचाल जी आहे ती ह्या उजेडाच्या माध्यमातून आपण सर्वजण यापुढे करत आहोत. या शिक्षकांना मी मनपूर्वक धन्यवाद देईन की यांनी आम्हाला जीवन जगवायला शिकवलं, जीवन जगायला शिकवलं. हा मी खरं तर म्हणेल हा सेवापूर्ती सोहळा नसून हा एक कृतज्ञता सोहळा आहे. या सर्वांच्या कृतज्ञतेमध्ये राहण्यातच खरा आनंद आहे आणि त्यातून जर उतरायचं असेल तर ह्या गुरुजनांनी आपल्याला जी काही शिकवण या पाठीमागच्या काळामध्ये आपल्याला दिलेली आहे. तर मी स्वतः एकटं मोठं होण्यामध्ये मजा नाही, तर मी मोठं होत असताना मी किती जणांना हातभार लावला, कुणाच्या जीवनामध्ये मी काय त्यांना मदत केली हे तर फार महत्त्वाचं आहे आणि ही शिकवण आपल्याला या गुरुजनांनी या त्यांच्या काळामध्ये आपल्याला दिलेली आहे. मी या सेवापूर्ती किंवा कृतज्ञता सोहळ्याच्या निमित्तानं या सर्व शिक्षकांना उदंड आयुष्य, त्यांचं या कार्यकालामध्ये त्यांच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष झालं असेल, त्यांचा छंद जोपासता नसतील आले तर त्यांना या भावी काळामध्ये त्यांचं छंद जोपासता या कुटुंबासाठी वेळ द्यावे, त्यांना उदंड असं आयुष्य मिळो, त्यांना उत्तम असं आरोग्य मिळो आणि आम्हा सर्वांना त्यांचा हा वारसा पुढे नेण्यासाठी शक्ती मिळो अशी आई जगदंबाची मी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आणि यानंतर 1995च्या बॅचमधून या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते श्री अशोक नाणेकर यांना. आदरणीय मार्कट सर आणि आदरणीय पाटील सर यांच्या सेवापूर्ती समारोहानिमित्त आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलो आहोत. सन्माननीय व्यासपीठ आणि सर्व आजी माजी विद्यार्थी, शिक्षणप्रेमी व्यक्ती, तो काळ पाहिला तर 1991 ते 2000चा काळ. या ठिकाणी 2 मुद्द्यामध्ये सांगायचं म्हटलं तर प्रत्येक शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाविषयी सांगायचं म्हटलं तर त्या काळातले मुख्याध्यापक माननीय श्री एस बी पवार यांच्या आठवड्यांशिवाय त्या ठिकाणी राहत नाही. सरांचं कार्य म्हणजे प्रचंड कडक शिस्त आणि तितकाच त्या ठिकाणी दबाव, त्या दबावात मग त्या सर्व विद्यार्थ्यांवर कायम असायचा आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली बराचसा स्टाफ या ठिकाणी येऊन गेलेला होता. त्यांच्या मॅडम या ठिकाणी जेवढं मुलं स्वतःच्या मुलं प्रेम असायचं तितकंच प्रेम त्या इतर गोरगरिबांच्या मुलावरती करायचं, कौतुक करायचं आपुलकीनं. आणि यापैकी बहुतेक शिक्षक तुम्हाला एक सांगतो आवर्जून की थोडासा सदनला म्हणजे गावातला पेटला भाग किंवा रानातला भाग जर पाहिला तर रानातल्या मुलाचे हे सगळे शिक्षक अगदी आपुलकीनं मायेनं चौकशी करायची. कोणाची परीक्षा फी नसायची, कुणाला सहलीला पैसे नसायचे, कुणाला पुस्तकं वगैरेची अडचण असायची. म्हणजे अक्षरशः यांची प्रत्येकाच्या कौटुंबिक पातळीवरती नाळ जोडलेली होती. प्रत्येकाची जी काय सल आहे मनामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना माहीत झाली होती आणि आवर्जून त्या ती नाळ जोडले गेल्यामुळं अगदी आजही आपण जर पाहतो आज जवळपास 25 ते 30 वर्ष काळ उलटून गेला आहे आणि या 25 ते 30 वर्षा काळानंतर सुद्धा कवठे माई म्हटलं कसरपट कडपटला कार्यक्रम नाही म्हणत नाही.
सोपानचा माझा 1.5 महिन्यापूर्वी सहज फोन झाला. पाटील सरांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम सावळला झाला तेव्हा सर सोपान मला म्हणलं, अरे आपण असं करूया, मार्केट सरांचा कार्यक्रम आहे त्यांची सेवानिवृत्ती, तर आपण असं करूया का? त्याला मी लगेच डन म्हटलं. सरनं दुसऱ्या मिनिटाला फोन केला. सर म्हणले, अरे उद्या घे. मी उद्या लगेच तयार रेकॉर्ड देण्यासाठी इतके त्या ठिकाणी आपण काय पहा. आणि त्या एका मिनिटानंतर आता सोपानच्या नेटवर्क कोणा शंका घेण्याचं कारण नाही, लगेच दुसऱ्या दिवशी तो तयारी लागला. त्याचे सगळे संयोजक आयोजक महत्वाचं म्हणजे त्याला मदतीला करणारे सगळे आयोजक, त्याची जी टीम आहे, या ठिकाणी मी सर्वांचा मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. सर्व गुरुजनांना या ठिकाणी त्या भावी आयुष्यासाठी या ठिकाणी खूप शुभेच्छा. सर्वांचं या ठिकाणी भावी आयुष्य अत्यंत आरोग्यदायी जावं हीच इच्छा. धन्यवाद. बॅचमधून या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते. ज्यांनी हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी केलेली आहे, त्याचप्रमाणे आता त्यांनी डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे, असे आपले या कवठे गावचे माजी विद्यार्थी. आदरणीय गुरुजन, सर्वप्रथम तुम्हाला मानाचा मुजरा आणि वंदन. सर्व मित्रांना 1993 पासूनच्या 2003च्या बॅचपर्यंत माझ्या समोर आहेत. मन खरं तर खूप भरून आलेलं आहे. असं वाटलं नव्हतं की या 10 वर्षांच्या कालावधीतल्या सगळ्या गुरुजनांना आणि त्या काळातल्या विद्यार्थी मित्रांना परत कधीतरी एकत्र भेटता येईल. त्यामुळे सकाळपासून इतकं आनंदाचं वातावरण आहे, भारून गेलेलं वातावरण आहे. याकरता सुरुवातीलाच या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या आपल्या सर्व विद्यार्थी संयोजक मित्रांचं टाळ्यांच्या कडकडाटामध्ये मला वाटतं आभार मानायला हवे. मला आता माझं नाव ज्यावेळी भाषणासाठी पुकारण्यात आलं त्यावेळी न्यू इंग्लिश स्कूलमधल्या भाषण स्पर्धा आठवल्या. कारण NESKने तुमचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये जी काही भूमिका पार पाडलेली आहे त्याला खरोखर तोड नाही. कारण पुढच्या आयुष्यामध्ये जाऊन तुम्ही जे काही करता त्याची बीजं तुमच्या बालपणामध्ये पेरलेली असतात आणि ते बीजं पेरण्याचं काम इतकं सुंदर पद्धतीने या सगळ्या शिक्षकांनी त्या काळामध्ये केलं होतं की त्याकरता आम्ही आयुष्यभर तुमचे कृतज्ञ राहू. आता माझा मित्र अशोक आणि रवींद्र दोघांनी पण शिक्षकांविषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि कृतज्ञता हा अतिशय सुंदर शब्द आहे. ग्रॅटिट्यूड इज द ग्रेटेस्ट व्हर्च्यू ऑफ ऑल. खरं तर त्याला मदर ऑफ ऑल व्हर्च्यूज असं म्हणतात. म्हणजे सगळ्या सद्गुणांची आई कुठली असेल तर ती कृतज्ञता आहे. म्हणजे प्रेमापेक्षा सुद्धा कृतज्ञतेला जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे. शब्दप्रभू ग. दी. माडगुळकरांनी एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे की मी गेल्यानंतर माझ्याबद्दल ज्यावेळी तुम्ही बोलाल त्यावेळी तुम्ही असं जर म्हटलंय की हा मनुष्य मूर्ख होता तरी मला वाईट वाटणार नाही. तुम्ही जर म्हटलंय की हा मनुष्य नालायक होता तरी सुद्धा मला वाईट वाटणार नाही. परंतु जर कुणी असं म्हटलं की व्यक्ती कृतज्ञ होती तर मला मनापासून वाईट वाटेल. तर ग. दी. माडगुळकरांसारख्या महान व्यक्तीने कृतज्ञतेचा, ग्रॅटिट्यूडचा जो गौरव केलाय तो आपण सगळ्यांनी आयुष्यामध्ये लक्षात ठेवला पाहिजे आणि आपल्या गुरुजनांच्या प्रती मला वाटतं आयुष्यभर आपण सगळ्यांनी कृतज्ञ राहिलं पाहिजे. कारण कृतज्ञ राहिलो की आपला विकास हळूहळू होत राहतो आणि आयुष्यामध्ये आपण चांगलं काहीतरी करू शकतो. 1996च्या बॅचमध्ये आम्ही सर्व मित्रमंडळी शिकत असताना त्यावेळी आदरणीय पाटील सर, आदरणीय मार्केट सर, आदरणीय वावळ सर, आदरणीय धुमाळ सर यांचं आम्हाला मार्गदर्शन लाभलं. त्या अगोदर आदरणीय मेहर मॅडम, आदरणीय गायकवाड सर यांच्या कडक शिस्तीमध्ये आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो होतो. खास करून विद्यार्थ्यांचं सर्वांगीण व्यक्तिमत्व फुलवण्यासाठी जी काही योजना न्यू इंग्लिश स्कूल कोठेमाईमध्ये तेव्हापासून आहे त्याबद्दल मला खूप छान वाटतं. कारण विद्यार्थ्यांची ही अक्षरशः पिढीच्या पिढ्या घडवण्याचं काम न्यू इंग्लिश स्कूलमध्ये तेव्हापासून अविरत चाललेलं आहे. पुढच्या कालावधीमध्ये 20 वर्ष मला जवळजवळ एज्युकेशनल फील्डमध्ये काम करता आलं आणि ते काम करत असताना त्या सगळ्याचा पाया जो भरला गेलेला होता तो न्यू इंग्लिश स्कूल कोठ्यामध्ये भरण्यात आलेला होता. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं जर तत्व कुठलं असेल तर इम्पार्शालिटी. मग अशा अशोकने त्याचा उल्लेख केला की वर्गातला सगळ्यात हुशार विद्यार्थी असो किंवा शेवटचा ढ विद्यार्थी असो, अतिशय सधन कुटुंबामधून आलेल्या सधन पालकांचा एखादा मुलगा असो किंवा एखाद्या अशा गोरगरिबाचा मुलगा असो, त्या सगळ्यांना सारखीच वागणूक मिळाली पाहिजे हे जे तत्व आपल्या सगळ्यांमध्ये त्यावेळी बनवण्यात आलेलं होतं. मला वाटतं शिक्षण क्षेत्रामध्ये जे काही विद्यार्थी काम करत असतील त्या सगळ्यांनी ते तत्व आपल्या आयुष्यामध्ये पाळलेलं असेल. तर आम्ही जे काही छोटं मोठं आमच्या आयुष्यामध्ये करू शकलो त्या सगळ्यामध्ये शिक्षक म्हणून तुम्हा सगळ्यांचं अतिशय मोलाचं योगदान आहे आणि तुमच्या प्रती
पुन्हा एकदा मी कृतज्ञता व्यक्त करतो. आपल्या सर्वांचं मनोगत यानंतर होणार आहेत. माझे अजून काही विद्यार्थी मित्रही बोलणार आहेत. त्यामुळे अधिक वेळ न घेता तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा नम्रपणे वंदन करतो. भावी आयुष्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनोगटाकडे 1997च्या बॅचमधून या ठिकाणी मी आमंत्रित करते श्री आहोत. च्या बॅचमधून श्री भारत वागदरे हे आपल्या समोर त्यांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त करीत आहेत. नमस्कार, मी भारत वागदरे. पहिलंच ॲक्च्युली माझ्या एवढ्या मोठ्या स्टेजवर कधी बोलायची सवय नाही, पण सर्व शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आणि माझ्या वर्गाने माझं नाव सोपवलं आणि जरा थोडंसं दडपण आलं, पण म्हणलं बोललं तर पाहिजे. त्यामुळं आज मी बोलायचा प्रयत्न करतो. काही चुकलं तर मला माफ करा. सर्व विद्यार्थी व खूप लांबून आलेले शिक्षक यांचा सर्वांचा मी मनापासून आभार मानतो. आपण 20-25 काही 30 वर्ष झाले, त्यानंतर आपण सगळे एकत्र येत आहोत. सगळे सेटल आहे, व्यवस्थित आहे आज. त्यामुळे सगळं मिळून आपण एक आनंद सोहळा साजरा करतोय असं मला वाटतंय. कारण हा प्रत्येकाच्या मनात आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हे दिसून येते सर्वांच्या. आणि सर्व मेन म्हणजे सर्व जेवढे विद्यार्थी आहे सर, सर्व जे ते ज्याच्या त्याच्या जबाबदार आहे, ज्याचं कुटुंब हे सगळं व्यवस्थित पार पाडतंय. आणि आज सगळ्यांनी उत्सुकपणे ह्या कार्यक्रमास प्रतिसाद दिलेला आहे. सर्व बॅच चांगल्या मुद्द्यावर सक्सेस आहे. हे फक्त चांगले शिक्षक आणि चांगले गुरु हे आपल्या नशिबी भाग्य लागलं म्हणून ह्या गोष्टी घडलेल्या आहे. आपल्याला सर्व मनापासून कार्यक्रमास तयार झालं. पहिल्यांदा 15-20 दिवसापूर्वी कार्यक्रमाचं नियोजन सोपान वागदरेने केलं. सगळ्या विद्यार्थ्यांनी एवढं मनापासून यामध्ये स्वतःहून झोकून दिलं आणि एवढा मोठा कार्यक्रम पार पाडला. यात मला पण या सगळ्या गोष्टीचा अभिमान वाटतोय. आणि त्याचबरोबर सर्व शिक्षक पण खूप उत्स्फूर्तपणे याला साथ दिली. एवढं लांबून आता सरांना खूप त्रास झाला असेल. आता त्यांची काल प्रवास झाला, 8 तास 10 तास प्रवास करून आले, खूप थकले होते. त्यांचे चेहरे पाहून पण मला थोडं वाईट वाटलं, पण त्यांनी आतून आनंद पण होता तेवढंच त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं. अशा प्रकारे शिक्षक आम्हाला मिळाले याचा आम्हाला नक्की अभिमान आहे. आताची गोष्ट खूप वेगळी आहे. आता जे आमच्या काळामध्ये शिक्षक होते, आम्हाला रस्त्यावर जरी भेटले किंवा गावात भेटले तर आम्ही पळून जायचं, आमची हिंमत नव्हती होत शिक्षकांबरोबर. आत्ताचे जर सर शिक्षक भेटले विद्यार्थ्यांना, आता मी माझ्या मुलीच्या शाळेत गेलो तर एक अनुभव सांगतो. तिथं मुलीचे मिस होत्या, त्या मिस बोलल्या की आता खूप अवघड आहे आमचं. आम्ही जर आता कुठं मॉलमध्ये गेलो, कुठं गार्डनमध्ये गेलो किंवा कुठं काय पिक्चरला गेलो, मुलं दिसतात, आम्हाला वाटतं कुठं तरी पळून जावा. कारण मुलं विचारतात शिक्षक तुम्ही इकडं कुठं, उत्तर काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न आहे. आपल्या काळामध्ये तसं नव्हतं. आपल्याला मनात एवढी भीती होती शिक्षकांची आणि ते सगळं असल्यामुळं आज हे सगळं साध्य झाले असं मला वाटतंय. आता धुमाळ सर आम्हाला 9वीमध्ये वर्ग शिक्षक होते. धुमाळ सर वर्ग शिक्षक असताना वडील शाळेमध्ये बरेच वेळा यायचे. वडील आले, पहिल्या धुमाळ सरांची खूप भीती असायची मनामध्ये. वडील आले, शिक्षकांना भेटायचे आणि भारतचं काही चुकलं का भारतला चांगलं मारा हे अजून सांगून जायचं. म्हणजे भीतीमध्ये अजून भीती मनामध्ये निर्माण व्हायची. त्यानंतर कसं वावळ सर असायचे. वावळ सर डोक्यामध्ये डस्टर मारायचे आणि डोक्यामध्ये डस्टर मारून खूप काही गोष्टी वावळ सरांनी आम्हाला शिकवल्या गेल्या आहेत. त्यानंतर जगताप सर होते, बिराजे सर होते, यांची मनामध्ये कायम भीती असायची. मारकड सरांनी आम्हाला खेळामध्ये खूप ऍक्टिव्ह बनवलं. आम्हाला खो खोमध्ये खूप अगदी तालुका पातळी जिल्हा पातळीपर्यंत आम्हाला खेळायला त्यांच्यामुळे संधी भेटली. त्यात त्यांनी चित्रकलेत पण खूप मुलांना आवड लावली, त्यात पण खूप मुलांनी प्रगती केली. आणि त्या दाढीवाले गायकवाड सर म्हणलं, गायकवाड सर गेटमध्ये जरी दिसले इकडे सगळ्या मुलं एकदम चिडीचिड शांत व्हायचे आणि सरांना तर घाबरायचे. पण गायकवाड मॅडम होता. आम्ही 5वीला गेलो. आमचे 5वीला आम्ही असताना 6वी-7वीला आमच्या वस्तीवरल्या किंवा आमच्या बहिणी वगैरे मोठ्या वर्गामध्ये असायच्या, तर त्यांनी आम्हाला पहिलेच घाबरून टाकलं होतं की मॅडम खूप कडक आहे बरं का, सावध राहा. त्यामुळे पहिलीच मॅडमची पण आम्हाला खूप भीती अशी वाटायची. आणि त्यात कांबळे सर होते. कांबळे सरांनी पण खूप सॉफ्ट भाषेमध्ये आम्हाला इंग्लिश शिकवली. त्यानंतर पाटील सरांनी खूप कडक, म्हणजे गणित हा विषय खूप अवघड होता, पण गणित विषय अवघड असून त्यांनी एवढं म्हणजे स्टेप शिकवल्या गणिता शिकवता की आम्ही आयुष्याच्या स्टेप पण तिथे शिकलो. हे नक्की मला माझ्या
नक्की ह्या गोष्टी जाणवलेल्या आहेत. त्या स्टेपमुळं मी टेक्निकल बनलो. ॲक्च्युली मी पुण्यामध्ये गेलो, माझं 12वी झालं. मी 12वी नंतर काही जास्त शिक्षण नाही घेतलं, परिस्थिती खूप अवघड होती त्या काळाची. वडिलांना वाटलं 12वी झाली, आता मुलाला कुठेतरी कामाला पाठवायचं. पुण्यामध्ये गेलो. पुण्यामध्ये गेल्यावर त्या स्टेपमुळं मला आवड पण होती मेकॅनिकल लाईनची, तर मी अशाच एक कंपनीमध्ये कामाला लागलो, पॅकिंग मशीन बनवत होते. तर मी 12वीच्या जोरावर पॅकिंग कंपनीमध्ये काम केलं. त्या ठिकाणी मी खूप चांगला अनुभव घेतला. अनुभव घेतल्यानंतर मी काही 5 वर्ष तिथं अनुभव घेतला. काही नंतर आपण स्वतःचं फॅक्टरी काहीतरी म्हणलं चालू करू. तिथं चांगला मला रिस्पॉन्स भेटला. रिस्पॉन्स भेटल्यावर माझा आता जवळजवळ 4 ते 5 देशामध्ये माझ्या मशीन जातात आणि जवळजवळ सगळा स्टाफ माझे 4-5 युनिट आहे. मी पॅकिंग मशीन बनवतो, प्लॅस्टिकचं पण माझं युनिट आहे, 2 छोटे हॉटेल पण आहे आणि एक नवीन आता मी नवीन टेक्नॉलॉजीच्या मशीन बनतात ज्या न्यूमॅटिक असतात, PLC कंट्रोल, जे प्रोग्रामिंग वगैरे, जे मला 12वी पर्यंत काही नव्हतं, पण आज मी सगळं करू शकतो सर. फक्त हे माझा पाया मजबूत माझ्या शिक्षकांनी केला, म्हणून हे सगळं मला करणं शक्य झालं. खेळामध्ये वगैरे आत्ताच्या मुलामध्ये आपल्या मातीतला खेळ होता आमच्या वेळेचं जे जीवन होतं. आता मोबाईलचं जीवन आहे. आता आम्ही आमच्या मुलांना जरी सांगायला गेलो तर त्यांना डोक्यात बसत नाही. हो, ते तुमच्या काळामध्ये होतं, ते तुम्हाला ते पटतंय, आम्हाला काय ते बरोबर वाटत नाही आणि त्यांना सांगणं पण खूप अवघड जातं आम्हाला आता. त्यामुळे मी सर्वांचा असे शिक्षक भेटले, त्यामुळे त्यांचा नक्कीच खूप खूप आभार मानतो आणि असे अभिमान पण वाटतो मला, असे शिक्षक मला लाभले. आणि माझ्याबरोबर माझे असे मित्र पण आहे. आमच्या वर्गातले सगळे शटल आहे, एक पण वाया गेलेला मित्र नाहीये. मी एक सहज एक किस्सा सांगतो सर. आम्ही 9वीमध्ये असताना राजा हिंदुस्थानी पिक्चर होता, शूटिंग चालू होतं. आमची महाबळेश्वरला सहल गेली होती आणि तिथं राजा हिंदुस्थानीची शूटिंग पाहिली 9वीत असताना. 10वीमध्ये गेलो तेव्हा दूरदर्शनवर पिक्चर आला आणि तो शनिवारी होता आणि आमच्या जरा भीमा म्हणजे जरा आडवत होता. तर त्या भीमामुळे आज शनिवार सर काय येणार, त्याला सरांच्या खूप खबर असायच्या. तर सर येणार नाही, पिक्चरला जाऊ आपण. पाठीमागं सांडवरांचं घर होतं, तिथं आम्ही ते TV बघायला गेलो. सरांना पण आमच्यापेक्षा हुशार. सरांना कळालं कुठून तरी मुलं काही अभ्यासाला नाही आहे ना, स्टडीला कुठं तरी बाहेर गेलेली. सरांनी आम्हाला तिथं संध्याकाळी आलो, एवढं बदलवलं, एवढं मारलं, आयुष्यात पण विसरू शकत नाही. आम्ही 7 जण होतो आणि मारलं. त्याच्यानंतर आम्हाला वाटलं आता विषय संपला, मारला आता रात्रीचं. परत सकाळी शाळेत गेल्यानंतर परत सकाळी स्टेजवर म्हणले, रात्री कोण पिक्चरला गेलं होतं त्यांना परत स्टेजवर घ्या. पण ते 7 मुलं जी मार खायला होती रात्री पण आणि सकाळ, तिच्यामधला एकही मुलगा वाया गेला नाही, एकही मुलगा नापास झाला नाही. हे सगळं म्हणजे सरांचं दडपण होतं त्यांचं. अशा प्रकारे आम्हाला घडवलं गेलं. सगळी मुलं चांगली व्यावसायिक आहे. काही आमच्या वर्गातली किंवा विद्यार्थ्यामध्ये डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, व्यावसायिक आहे, नोकऱ्या करतात, काही खूप चांगल्या प्रकारे शेती करतात. पण एकही मुलगा असा वाईट गेलेला गावामध्ये दिसत नाही. आणि गावातली म्हणजे बाहेरची सुद्धा बरोबरी केली तर आपलं गाव चांगल्यापैकी म्हणजे सेटल झाले असं म्हणायला काय हरकत नाही. तर हा कार्यक्रमाचा पुढाकार घेतला हा स्वप्न वागदरेंनी आणि त्याला सगळ्यांनी साथ दिली. म्हणजे 1993ची बॅच ते 2002 ह्या बॅचमध्ये सगळ्यांनी साथ दिली. त्यामुळे त्यांचं सर्वांचं मी आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम आयुष्यभर आठवणीत राहील हे नक्की सांगतो. त्यामुळे सर्व शिक्षक विद्यार्थी यांचं पुन्हा मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जातात आणि आपण बोलत राहतो, मात्र आपल्याकडे थोडंसं वेळेचं बंधन आहे. तर मी इथून पुढे जे कोणी आपले मनोगत व्यक्त करणार आहेत त्यांना विनंती करेल की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे, कारण आपल्याला आपल्या गुरुजनांना देखील ऐकायचं आहे. मला आपल्या सर्व गुरुजनांना हे सांगायचं आहे की मला काही येत नाही असं म्हणणारे हे भरत वागदरे आज 4-5 देशांमध्ये ते आपल्या मशीन पाठवतात आणि स्वतःची कंपनी आहे. तर खरंच आमच्यासाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. आणि ते आता त्यांच्या भाषणामध्ये म्हणाले की आम्ही 7 जण जे पिक्चरला गेलो होतो त्याच्यातला एकही जण वायाला गेला नाही. तर मला वाटतं बऱ्याच जणांच्या मनामध्ये विचार आला असेल यांच्याबरोबर आपणही पिक्चरला गेलो असतो तर बरं झालं. नमस्कार, माझे नाव शीतला गोपीनाथ चौधरी. मी माझ्या पप्पांच्या वतीने इथे भाषण करीत आहे. तर अध्यक्ष महाशय, सर्व आलेले पाहुणे व माझ्या पप्पांच्या बालमित्रांनो, तुम्ही आज तुमच्या शिक्षकांचा सत्कार करीत आहे हे पाहून
मला खूप आनंद होत आहे. माझ्या पप्पांनी मला कालच फोनवर सांगितले की ह्या गुरुजींनी मला खूप चांगले शिकवले, खूप चांगले मार्गदर्शन केले. त्यामुळे मी आज शिक्षक इंजिनियर झालो. तर माझ्या पप्पांच्या बालमित्रांनो, एक लक्षात ठेवा, हे गुरुजन आपल्याला बालपणी खूप कमी वेळात खूप सारं ज्ञान देऊ शकतात. श्री तुलसीदासांनी रामचरितमानसमध्ये लिहिलेले आहे, गुरु ग्रह पढे न गए रघुराई अलपकार विद्या सबलाई राम सिया राम जय जय राम. तर मी देवाकडे अशी प्रार्थना करते की ह्या गुरुजनांना देव आनंदात ठेव, सुखात ठेव, अशी मी देवाकडे प्रार्थना करते. आणि तुमचे मनापासून आणि माझ्या पप्पांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते आणि माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. तुझ्या पप्पांचं नाव जरा आम्हाला सांगशील का? भूपेंद्र चौधरी. भूपेंद्र नाथ चौधरी. भूपेंद्र चौधरी यांच्या माझ्या विद्यार्थ्यांच्या वतीनं त्यांच्या कन्येनं आपल्या ठिकाणी या ठिकाणी मनोगत सादर केलेलं आहे. आणि श्रीयुत मारकड सरांनी तिच्याच गटामधून विनायक गोसावी हे आपल्यासमोर त्यांचं मनोगत सादर करतात. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व गुरुजन वर्ग आणि जमलेल्या माझ्या सर्व मित्रमैत्रिणींनो, आताच आमचे मित्र भूपेंद्रनाथ चौधरी यांची कन्या कुमारी शीतला हिने आमच्या बॅचच्या वतीनं आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलेलं आहे. पण आयोजकांचं कौतुक करावं तेवढं थोडा वेळ खूप झाला आहे म्हणून 2च मिनिटं वेळ घेणार आहे. मी मात्र जास्त घेणार नाही. सांगायला गेलं तर कडक शिस्त असलेलं न्यू इंग्लिश स्कूल आणि त्या न्यू इंग्लिश स्कूलचे ते दिवस कडक शिस्तीचे जरी असले तरी सर्वांना मात्र घडवणारे दिवस होते. आज आम्ही सर्व कोण आहोत, आपण सर्वजण ज्या पदावर आहोत किंवा ज्या उंचीवर आहोत, ही उंची गाठण्यासाठी आणि ह्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी ज्यांनी आपल्याला घडवलं ते सर्वच जण आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक मी आभार मानतो आणि त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप आरोग्यदायी शुभेच्छा देतो. आणि 4 ओळी त्याच्यासाठी लिहिल्या तेवढ्या बोलतो आणि थांबतो. तर मित्रांनो, शाळा होती आपली कौलारू खास, शाळा होती आपली कौलारू खास, आठवतो आजही त्या शाळेत आपल्या सर्वांचा साथ. लाभला आम्हास अशा शिक्षकांचा सहवास, लाभला आम्हास अशा शिक्षकांचा सहवास, आजही दरवळतो त्या गोड दिवसांचा सुवास. गणितात पारंगत वाव्हळ आणि पाटील सर, गणितात पारंगत वाव्हळ आणि पाटील सर, इंग्रजीला हुशार कांबळे सर, विज्ञानाचे ज्ञानी धुमाळ सर, मराठीत भारी विराजे सर, हिंदी में बेधुंद जगताप सर, कला व क्रीडा दोन्हींमध्ये तज्ञ आदरणीय मारकड सर, इतिहास भूगोलात कीर्तिवंत कैलासवासी कोरे सर, इतिहास भूगोलात कीर्तिवंत कैलासवासी कोरे सर. पण आम्हालाच करायचा होता 10वीच्या बोर्डाचा गड सर, पण आम्हालाच करायचा होता 10वीच्या बोर्डाचा गड सर. कोणी किल्लेदार कोणी सुभेदार, मित्रांनो, कोणी किल्लेदार कोणी सुभेदार आणि कोणी होतं शिलेदार. तुमच्या हातात होता नेहमी हंटर, तुमच्या हातात होता नेहमी हंटर, पण सर सांगतो तुम्हाला आम्ही पण होतो जरा पंटर. शेवटी सांगतो सर, आमच्यासारख्या आवलींना तुम्हीच केले सरळ, शेवटी सांगतो सर, आमच्यासारख्या आवलींना तुम्हीच केले सरळ.
किती गोडवा गाऊ सर तुमचा शब्द होता विरळ. किती गोडवा गाऊ तुमचा सर शब्द होता विरळ. धन्यवाद. SSC बॅच 1997-98 तर्फे आपल्या सर्वांना या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा आणि या गुरुजनांचा सन्मान सोहळ्यानिमित्त आपण या ठिकाणी आलात. आपल्या सर्व गुरुजनांना त्रिवार मानाचा मुजरा या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद. यानंतर 1999च्या बॅचमधून वंदना कर्डिले यांना मी व्यासपीठावर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय गुरुजन आणि इथे उपस्थित माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, खरं तर आपण आज गुरुजनांचा सन्मान सोहळा आणि आदरणीय पाटील सर आणि मारकड सर यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाच्या निमित्तानं एकत्र आलेलो आहोत. दिवस हे इवल्याशा पाखरासारखे असतात. दिवस हे इवल्याशा पाखरासारखे असतात, भुरकन उडून जातात आणि मागे ठेवतात आठवणींची पिसं. काही काळी, काही पांढरी, काही मऊ, काही खरखरीत. आपण जमेल तितकी पिसं गोळा करायची आणि गुंफून बनवायची एक छानशी चटई आयुष्याच्या सायंकाळी निवांत पडण्यासाठी. खरं तर या शालेय जीवनातल्या ज्या आठवणी आहेत त्या खरंच मऊ मोरपिसासारख्या आहेत आणि त्या चिरंतन जपाव्यात अशा आहेत. या शिक्षकांचं आम्हाला लाभलेलं सानिध्य किंवा त्यांचा सहवास हा कुठल्या परिसस्पर्शासारखा नाही. त्यांच्या परिसस्पर्शानं आम्हासारख्या सामान्य लोखंडासारख्या असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आयुष्याचं खरं तर सोनं झालेलं आहे. इथं आवर्जून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की शिक्षक म्हणजे नेमकं काय. किसी ने शिक्षक से पूछा क्या करते हो आप. किसी ने शिक्षक से पूछा क्या करते हो आप. शिक्षक का सुंदर सा जवाब देखिए. सुंदर सुर सजाने को साज बनाता हूँ. सुंदर सर सजाने को ताज बनाता हूँ. नौसखियों परिंदों को बाज बनाता हूँ. सुंदर सुर सजाने को साज बनाता हूँ. नौसखियों परिंदों को बाज बनाता हूँ. चुपचाप सुनता हूँ शिकायतें सबकी. सुनता हूँ चुपचाप शिकायतें सबकी. तब दुनिया को बदलने की आवाज बनाता हूँ. समंदर में परतता है हौसले कश्तियों के. समंदर तो परतता है हौसले कश्तियों के और मैं डूबते कश्तियों को जहाज बनाता हूँ. बनाए चाहे चांद पे बुर्जे खलीफा. बनाए चाहे चांद पे बुर्जे खलीफा. मैं तो कच्चे ईंटों से ताज बनाने का हुनर रखता हूँ. मैं तो कच्चे ईंटों से ताज बनाने का हुनर रखता हूँ. खरं तर कवठेमाई अतिशय मागास किंवा ग्रामीण असा भाग आणि या भागात आम्हाला शिकवणारे शिक्षक आज मोबाईलच्या एका बटनावरती पाहिजे ते ज्ञानाचा खजिना आपल्यासाठी खुला होतो. पण जेव्हा फक्त पुस्तक आणि शिक्षक हेच आमच्यासाठी ज्ञानाचा स्रोत होता तेव्हा कुठलीही कंजूशी न करता आम्हा विद्यार्थ्यांना भरभरून ज्ञान देणारे आमचे शिक्षक फक्त ज्ञानच नाही तर जीवनात ध्येय ठेवून त्या ध्येयाकडे वाटचाल करण्याची शिकवण देणारे आमचे शिक्षक आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत आमच्यासाठी हे आदरणीय आणि वंदनीयच राहते. 5वीला हायस्कूल शाळेत ऍडमिशन घेतल्यानंतर खरं तर हिंदी विषयाला पिलगर सर होते. पिलगर सरांचा सहवास खूप थोडा लाभला. पण त्यावेळेला एक ट्रेंड होता की 15 ऑगस्टला एखादं राष्ट्रभक्तीपर गीत बसवायचं आणि तेव्हा त्यांनी बसवलेलं गीत होतं इतनी शक्ति हमें देन दाता मन का विश्वास कमजोर होना. हम चले के रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भी भूल होना. आणि ही जी प्रार्थना आहे ना ती शेवटपर्यंत आमच्या स्मरणात राहणार आहे आणि आम्ही ती प्रामाणिकपणे जपणार आहे. गणिताच्या बाबतीत बोलायचं झालं तर आत्ताच माझ्या पुढच्या बॅचला असणारा माझा मित्र विनायक जो आहे त्याने सांगितलं की वावळ सर आणि पाटील सर यांनी गणित जे काही गडी उतरवलेलं आहे म्हणजे आज खरं तर मी सुद्धा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे पण या शिक्षकांनी जे तळमळीने शिकवलं किंवा जे काही ज्ञानाचं भांडार आमच्यासाठी खुलं केलं ते आयुष्याच्या ते मनाच्या एका कप्प्यात कायम सुरक्षित राहणार आहे अगदी कुपीतल्या अत्तरासारखं. मारकड सरांच्या बाबतीत बोलायचं झालं तर अगदी सहज जरी सरांनी फळ्यावरती रेषा मारल्या तर त्यात सुंदर अशी कलाकृती किंवा सुंदर असं चित्र निर्माण करणारे मारकड सर. मराठी आणि इंग्रजीचं अध्यापन करणारे कांबळे सर, बिराजे सर, विज्ञान शिकवणारे धुमाल सर. आयुष्यामध्ये शिक्षकांना कधीही विसरता येणं शक्य नाही.
मंगेश पाडगावकर म्हणतात, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत, सांगा कसं जगायचं कणत कणत की गाणं म्हणत. डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, डोळे भरून तुमची आठवण कोणीतरी काढतच ना, ऊन ऊन 2 घास तुमच्यासाठी वाढतच ना. शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं हे तुम्हीच ठरवा. तर सगळ्यात प्रथम जन्माला आल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने घडवणारे आपले आई वडील, आणि त्यानंतर पुढे काळ्याकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, काळ्याकुट्ट अंधारात जेव्हा काही दिसत नसतं, तुमच्यासाठी कोणीतरी दिवा घेऊन उभं असतं. काळोखात उडायचं की प्रकाशात उडायचं तुम्हीच ठरवा. खऱ्या अर्थाने आम्हाला ज्ञानाचा दिवा घेऊन प्रकाशाची वाट दाखवणारे आमचे सगळे शिक्षक आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या वतीनं मनपूर्वक ऋण व्यक्त करते आहे. त्यांच्या ऋणातून खरं तर कधीच उतराई होता येणार नाही आणि आम्हाला उतराई व्हायचंही नाही. आम्हाला सदैव त्यांच्या ऋणात राहायला आवडेल. शेवटी मी इतकंच म्हणेल, कमलपत्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं, कमलपत्रावरील पाण्याला कधी थांब म्हणायचं नसतं, निसटणाऱ्या क्षणांना कधी जवळ करायचं नसतं. जीवन हे असंच असतं, खूप काही गेलं तरी त्यापेक्षाही जास्त उरलेलं असतं. आमच्या शिक्षकांनी दिलेली शिकवण, त्यांनी दिलेलं ज्ञान, त्यांनी केलेले संस्कार हे सदैव आमच्या बरोबर राहणार आहेत. शेवटी फक्त जाता जाता आमचा जो वर्गमित्र आहे सोपान वागदरे, तर खरं तर आम्हा सगळ्यांना जोडून ठेवणारी लिंक आहे. घरात जर आपण विचार केला तर घरात 4-5 मेंबर असले तर त्यांचंही बऱ्याचदा कुठल्या विषयावरती एकमत होत नाही. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती वर्गमित्र आणि मैत्रिणी एकत्र घेऊन येणं आणि हा कार्यक्रम करणं इट इज अ बिग चॅलेंज. आणि ते चॅलेंज त्यांना आणि त्याला सहकार्य करणारे सगळ्याच बॅचेसचे जे प्रतिनिधी आहेत त्यांनी खूप उत्कृष्टपणे पार पाडलेले आहे. त्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार, धन्यवाद. 2000च्या बॅचमधून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी व्यासपीठावर आमंत्रित करते श्री नितीन केदार यांना. प्रथमतः मी सांगू इच्छितो की मला काही बोलता येत नाही. माझी 3री वेळ आहे स्टेजवर येण्याची. याबद्दल छोट्या मोठ्या नाटकामध्ये काम केले, पण तिथं फक्त पर्यायी भूमिका केलेल्या आहेत. पुढे वेळेची भूमिका कर, पुढे फक्त पात्र म्हणून उभा राहा, अशा भूमिका मी केल्यात. मी एकटा ग्राउंडचा माणूस आहे, मी परेड घेऊ शकतो, पण मी भाषण नाही करू शकत. जसं असतं तसं गोड माना. पण एवढीच मी तुम्हाला एक विनंती करतो आणि मी भाषणाला सुरुवात करतो. प्रथमतः मातृभूमीला वंदन करतो. या ठिकाणी जमलेले सर्व माझे गुरुजन, या ठिकाणी शिक्षकेतर वर्ग, या सर्वांचे मी प्रथमतः स्वागत करतो. आणि एक गोष्ट मी प्रथमतः सांगतो की ज्यावेळेस आपण एखादं मंदिर बांधतो किंवा घर बांधतो, त्यावेळेस आपण मंदिर बांधताना आधी किंवा घर बांधताना आधी पाया बांधतो, त्यानंतर 1-2 स्लॅब टाकतो आणि त्याच्यानंतर वरती एक असा लेखा वगैरे असं काहीतरी आणखी एक काहीतरी आपण बांधतो. पण ज्यावेळेस आपण हे काम करत असतो त्यात आपण पायाला विसरतो. या ठिकाणी हे जे सर्व शिक्षक जमले ते हायस्कूल लेवलचे, त्यामुळे कुठेतरी प्राथमिक शाळेचे शिक्षक राहून गेले. त्यामुळे त्यांचाच उच्चार, त्यांचं नाव निघणं हे गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी मी त्यांचे नाव घेणं एक महत्त्वाचं समजतो की या ठिकाणी माझी 1991 मी पहिलीला होतो, पहिल्यांदाच असतो पहिलेला. तर त्यावेळेस मला बनकर सर होते, रामदास बनकर. त्यानंतर त्यांच्याच पत्नी मला 3री 4थीला होत्या, त्यांचे मी पहिल्यांदा आभार मानतो. त्यानंतर 5वी ते 7वीपर्यंत मला रेणके गुरुजी होते. मी माझ्या उभारणीत त्यांचं खूप मोठं योगदान मानतो, कारण त्यांनी इंग्रजी आणि गणित सोडून काही शिकवलंच नाही. कारण बाकी तर वाचून समजू शकतं, पण गणित आणि इंग्लिशला शिकवावंच लागतं अशी माझी धारणा आहे. बाकीच्यांची विचारसरणीनुसार वेगवेगळी असू शकते. त्यानंतर ज्यावेळेस 7वीला जायचं, 7वी झाली माझी मराठी शाळेमध्ये, 8वीला गेलो. परंतु एक असं धाक मनामध्ये होता की माझी मोठी बहीण अनिता, तर तिला पण मी बोललो होतो तू ये, पण ती म्हणजे माझी 10वी झाली नाही तर मी काय करू तुमच्यात येऊन. तर काय झालं होतं, एक किस्सा तिचा असा होता की मनीषा काळे तिची वर्गमैत्रीण होती, तिला पिलगर सरांनी खूप मारलं होतं. तर मला पिलगर सर कोण हे पण माहीत नव्हतं, मी आज त्यांना पहिल्यांदा पाहिलं. तर पिलगर सरांनी तिला खूप मारलं, म्हणून ती म्हणजे मला आता शाळेतच जायचं नाही. मारलं एकाला, शाळा सोडणारे वेगळेच आहेत. तर आणि त्यानंतर माझ्यापेक्षा मोठी करून तिच्यापेक्षा लहान दुसरी बहीण कविता या ठिकाणी हजर आहे. तर ती आम्हाला कायम सांगायची, पाटील सर खूप मारतात, कांबळे सर खूप मारतात, बिराजे सर खूप मारतात. असा थाट टाकला होता की हायस्कूलला जाऊन का नको हा प्रश्न पडला होता. आणि मग शेवटी काय 7वी झाली, मला 8वीला जाणंच
मग कसं तरी गेलो, परंतु कांबळे सर आमचे क्लास टीचर होते. पण कांबळे सरांचा शिकवण्याचा इतका म्हणजे अनुभव मला इतका आवडला की ते 35 मिनिटं 40 मिनिटाचं लेक्चर असायचं, 20 मिनिटं फक्त हसवायचे आणि 20 मिनिटं शिकवायचे. त्यामुळे मला खूप आवडायचं त्यांचा तास इतका आवडायचा की असं वाटायचं हा तासच संपू नये. 20 मिनिटं हसायला भेटायचं आणि 20 मिनिटं मी शिकायचो. त्यानंतर पाटील सरांचं लेक्चर आलं का थोडं घाबरायला व्हायचं, कारण 2 फटके पडणार म्हणजे पडणार हे आपण गृहीत धरूनच चालायचं, नाहीतर आपण ते जायचंच नाही असं ते विषय होता. विराजे सर यांनी खूप आमच्यासाठी योगदान घेतलं आणि विशेषतः मी पाटील सरांचा उल्लेख यासाठी करतो की माझं व्हॉट्सअपवर तुम्ही जर माझं स्टेटस वाचलं असेल तर माझं एक स्टेटस आहे. जेव्हापासून मी व्हॉट्सअप वापरतो, फेसबुक वापरतो, त्यामध्ये मी स्टेटस वाक्य लिहिलं आहे, तात्पुरता सुख म्हणजे भविष्यकाळाचं दुःख असतं. ते सरांचं वाक्य आहे, माझं वाक्य नाही आहे. आणि तेच मी अजूनपर्यंत मानतो की बऱ्याच वेळा असं होतं, मी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 मध्ये हवालदार या पदावर काम करतो. मी ज्यावेळेस गडचिरोलीच्या ठिकाणी पेट्रोलिंग करत होतो त्यावेळेस एक आपल्या माणसाला एक कामचुकारपणा करण्याची सवय असते की थोडंसं लांबून जायचं असलं की आपण शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतो. असंच आमच्या 40 लोकांची पार्टी होती. 20 लोक लांबच्या रोडने गेली, 20 लोक शॉर्टकटने गेली. तर मी म्हटलं जरा शॉर्टकटने जाऊया, तेवढं 2 किलोमीटर कमी चालायला लागेल. पण म्हटलं तात्पुरतं सुख म्हणजे भविष्यकाळात दुःख असतं. आपण कमी चालण्यासाठी आपण चालू, पण नक्षलांचा बाहेर झाला तर काय करायचं, म्हणून मी त्या रोडने गेलो. इकडं नक्षलांचा बाहेर झाला, दुर्दैवाने काहीच कोणाला झालं नाही, पण बाहेर झाला. तर ती या कधी माझ्या नावाची असती तर मला श्रद्धांजली द्यावी लागली असते. या ठिकाणी खरं तर आठवण यांची आहे की मी कोरे सरांना जास्त मिस करतोय. कोरे सर माझे काही गुरु नव्हते, म्हणजे फक्त गुरु नव्हते, गुरु होते फक्त गुरु नव्हते, ते माझे शेजारी पण होते. आता कवितकर सर माझे शेजारी होते, पण ते काय मला शिकवायला कधीच नव्हते. ते या ठिकाणी आले, त्यांचे पण मी या ठिकाणी आभार मानतो, स्वागत करतो, काय असेल ते सगळं मानतो. आणि जे काय शिकवलं त्यांनी, आज ते या ठिकाणी वरती बसले आणि आपण खाली बसलोय. त्याची एक काय पावती असेल तर मी सांगतो की आज एवढ्या वर्षांनी रिटायर होताना पण ते या ठिकाणी आले आणि आपण त्यांना बोलवलंय, ही त्यांच्या कामाची पावती आहे. त्यानंतर त्यांनी फक्त आपण म्हणतो फक्त तात्पुरतं पगारापुरतं काम केलं असतं तर ते पण आता तासगावला, सांगलीला, विट्याला, माणगावला असते आणि आपण या ठिकाणी असतो. त्यांनी काहीतरी चांगलं केलं म्हणून आपण त्यांना या ठिकाणी बोलवलंय. म्हणून बऱ्याच वेळा मी पण असा विचार करतो की तोंडावर सगळे चांगले मानतात, लोकांना सवय असते. आता शासकीय दबाव मी त्यांना काही शिव्या देऊ का, त्यांना मला चांगलं म्हणावंच लागेल, पण पाठीमागे गेल्यानंतर मी त्यांच्यावर काय बोलतो हे जास्त महत्वाचं आहे. तर हे सर सर्व रिटायर झालेले आहेत, या ठिकाणाहून ते 2001 पासून गेलेत, परंतु आज आपली त्यांच्याबद्दलची कृतज्ञता आहे. ती कृतज्ञता म्हणून आपण त्यांना आज बोलवलंय असं मला वाटतंय. या ठिकाणी बोलणं थांबतो, माझे पाय थरथर कापायला लागले. धन्यवाद. पल्लवी इचके यांनी. नमस्कार, मी पल्लवी इचके काटकर. आज या कार्यक्रमाला मी येईल की नाही याची मला शाश्वती नव्हती, पण माझे वर्गमित्र जे आहेत, राकेश बोरा झालं, प्रमोद गायकवाड झालं, त्यांची एवढी त्यांनी मला हे केलं ना की पल्लवी तू आलीच पाहिजे, तुला यावंच लागेल. आणि माझे आदरणीय मार्कड सर, त्यांची इच्छा होती की माझ्या शेवटच्या कार्यक्रमामध्ये पल्लवी मला तुझं तडफदार भाषण ऐकायचंय. सर, ही काही स्पर्धा नाहीये की इथे माझं तडफदार भाषण होईल किंवा 4-5 स्पर्धक मला इथे कॉम्पिटिशनला असतील, त्यात मला नंबर मिळवायचा आहे, बक्षीस मिळवायचंय. हा तर माझ्या गुरूंचा निरोप समारंभ आहे. तर त्यांच्याबद्दल मी जास्त म्हणजे वेळेचं बंधन आहे त्यामुळे जास्त काही बोलत नाही. पण एक किस्सा सांगते की माझी बीट पातळीवर प्रथम क्रमांक माझा आलेला होता आणि जिल्हा पातळीवर माझी निवड झाली होती. तर आम्हाला शिक्रापूर गाडीने औंधला जायचं होतं. तेव्हा सकाळी ती डब्बा लाल गाडी असते, ती गाडी एसटी सकाळी 6लाच बस स्टॉपवर यायची. तर तिथे असं होतं की तुम्ही टाय बांधून यायचं. अर्थात टाय मी कधी पाहिलेला नाही, फक्त टीव्ही मध्येच पाहिलेला. तो बांधायचा कसा हे मला माहित नव्हतं. तर मी काय केलं, सगळ्यात पहिला चेहरा माझ्या डोळ्यासमोर कोणाचा दिसला असेल ना तो मार्कड सरांचा. मी सकाळी 6 वाजताच उठले आणि त्यांची कडी वाजवली, सर मला टाय बांधून द्यायचंय, मला स्पर्धेला जायचंय. तर सर आले, म्हटलं मग त्यांनी टाय वगैरे बांधून दिला. आम्ही स्पर्धेला गेलो, आशीर्वाद घेतला त्यांचा आणि मी जिल्ह्यात 3री आले. त्यानंतर माझी राज्य पातळीवर निवड झाली. पण तिथे काय केलं, त्यांनी वशिल्यावर नंबर दिले की त्यांच्या जिल्ह्याचे आणि त्यांच्या शाळेचे विद्यार्थी 1 ते 3 त्या नंबरमध्ये आले. पण मला असं वाटतं सर, तेव्हा तुमचे आशीर्वाद घेऊन गेले असते ना तर उत्तेजनार्थ नंबर तरी नक्कीच आला असता. आणि दुसरी गोष्ट अशी सांगते की काही दिवसापूर्वी पाटील सरांचा निरोप समारंभ झाला.
होते ते काही मला ओळखत नाही, पण मार्कड सरांनी मला दम दिला, ते तुला ओळखतात, तूच त्यांना ओळखेना झाली. म्हणजे एकदम प्रेमाचं, म्हणजे असं बोललं ना त्याच्यामध्ये आदर पण, प्रेम पण, विद्यार्थ्यांबद्दल म्हणजे आत्मीयता, खूप काही. इथे वेळेचं बंधन आहे, त्यामुळे मी थोडंच काही बोलणार आहे. आदरणीय व्यासपीठ, व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आयोजक यांचे मी मनापासून आभार मानते. आज आपण सगळेजण निवृत्त होणाऱ्या शिक्षकांसाठी त्यांच्या पुढील आयुष्याच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यासाठी जमलो आहोत. आजचा दिवस म्हणजे विद्यार्थ्यांना शाबासकीची थाप देत ज्ञानवंत करणाऱ्या, आयुष्यभर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रोत्साहन देणाऱ्या सरांच्या प्रामाणिक कार्याचा गौरव आहे. शिक्षक विद्यार्थी या अतूट बंधनाचा सन्मान आहे. बरेच कसा असतो तो कधी मी पाहिला नाही, पण सर तुम्ही मला मोठं यशस्वी होणे इतके सहज दिले. शब्दांनाही मोडं पडावं अशी थोर माणसं असतात आणि केवढं भाग्य असतं जेव्हा ती आपल्या वाट्याला येतात आणि ती फक्त आपलीच असतात. अभिमानाने मी सांगेन की त्यातलीच तुम्ही एक. आज पाटील सर, मार्कड सर निवृत्त होत आहेत, म्हणूनच माझ्या मनात विचार आला, आज त्यांना गुरुदक्षिणा द्यायची. पहिला विचार आला की त्यांना पैशाचं पाकिट द्यावं, पण ज्यांनी आयुष्यभर लक्ष्मीपेक्षा सरस्वतीच्या आराधनतेला प्राथमिकता दिली त्यांना पैसे कसे द्यावे. त्या क्षणी मनात दुसरा विचार आला की सरांना एखादी भेटवस्तू द्यावी, पण सरांनी ज्या संस्कारांनी विद्यार्थ्यांचे जीवन एक सुंदर वस्तू बनवले, त्यांना भेटवस्तू कोणती आणि कशी देऊ. मग विचार आला की शब्दांचा भांडार देऊन ज्यांनी शिक्षणाबरोबरच खऱ्या अर्थाने जीवन कसे जगायचे हे शिकवले, त्यांनी दिलेल्या प्रेमाचे, आदराचे आणि कृतज्ञतेचे शब्द म्हणून त्यांच्याबद्दल शब्दांची थोडी उधळण करावी. मार्कड सर म्हणजे मनाने दिलदार बोलणं, दमदार वागणं, शांत वैचारिक शैली, आदर्श शिक्षक अशा अनेक भूमिका आयुष्याच्या रंगमंचावर साकारणारे अष्टपैलू व्यक्तिमत्व. सगळ्या सरांसाठी मी एवढंच म्हणेन, कृतार्थ झाले जीवन कळ्याची फुले करताना, गंधित झाले समाज जीवन ओंजळीत ती भरताना. कर्तृत्वाचा ठेवा ठेवून सोडून जाताना भरून आले हृदय, निरोप तुम्हाला देताना, निरोप तुम्हाला देताना. इथून दूर जाताना कळत न कळत चुकलो जरी खूप काही शिकलो आहे. तुमचे ऋण कसं फेडू या ओझ्याने आम्ही विद्यार्थी वाकलो आहे. स्वतःसाठी सगळे जगले, पण विद्यार्थ्यांसाठी जगणारे तुम्हीच. दुःखात प्रसंग अनुभवले, पण धीर देणारे तुम्हीच. स्वतःच्या डोळ्यांनी जग पाहिले, पण नवी दृष्टी देणारे तुम्हीच. अनेकांनी शब्द दिले, पण पूर्तता करणारे तुम्हीच. आज पाटील सर, मार्कड सर निवृत्त होत आहेत. सर, निवृत्ती म्हणजे प्रवासाचा शेवट नाही, निवृत्ती म्हणजे नवीन आयुष्य. आज सर एका अनोख्या विश्वात प्रवेश करणार आहेत. इतकी वर्ष आपल्या गुरूंनी सर्व विद्यार्थ्यांसाठी, शाळेसाठी आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ खर्ची केला, पण आज कुठेतरी त्यांना या सगळ्या गोष्टींपासून निवांतपणा मिळणार आहे. सर अनेक वर्ष धावपळीचे जीवन जगत होते, पण त्यांना आता निवृत्तीनंतर सुखाचा विसावा भेटणार आहे. सर, तुम्ही तुमच्या जीवनात खूप काही केलं, माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना जगण्याचं बळ दिलं. म्हणूनच तर तुमच्यामुळे सर जीवनाचं सोनं झालं, जीवनाचं सोनं झालं. दारिद्र्याला झुगारून सर वैभवाचं लेलं झालं. तुमच्यामुळेच मला सर जगण्याचं भान आलं. तुम्ही मात्र विद्यार्थ्यांसाठी जीवनाचं रान केलं. निवृत्तीच्या वयातही सर तुमचा चेहरा खुललेला, सुंदर सुंदर विचारांनी मार्ग तुमचा फुललेला. असे जीवन फुलत राहो हीच एक सदिच्छा. पुढील जीवनासाठी सर खूप खूप शुभेच्छा. गाठली जरी आम्ही भव्य दिव्य शिखरे, राहू सदैव तरीही या शाळेचीच पाखरे. दिले बळ पंखात, टाकल्या कौतुकांच्या माळा, सर्वांहुनी निराळी न्यू इंग्लिश स्कूल 2001 बॅच 1 माझी शाळा. मग अशी परेड चांगली झाली म्हणून माझ्या बॅचने माझ्यावर ही जबाबदारी दिली, नाहीतर भाषणाचा आणि माझा काहीही संबंध नाही. भाषण करायचं म्हणलं तर मला शाळेतलं भाषण आठवतं. अध्यक्ष महोदय आणि पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या सर्व बालमित्रांनो, आज मी तुम्हाला या सेवापूर्ती समारंभाच्या निमित्ताने जे काही 2-4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. ही अशी असायची सुरुवात आपल्या भाषणाची. थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा.
आजच्या या सेवापूर्ती समारंभानिमित्त जमलेल्या सर्व माझ्या बालमित्रांचं हे जे आयोजन सोपान वागदरे यांनी केलं, म्हणजे हिवऱ्याचे जसे पोपटराव पवार तसे कवट्याचे सोपान वागदरे म्हटलं तरी काही हरकत नाही. सर्व गावाला त्यांनी एकत्र आणलेलं आहे. भाषण करण्यासारखं काहीच नाहीये, फक्त अनुभव सांगायचे थोडेफार. आज आपण जे काही इथपर्यंत घडलोय त्यामध्ये आपल्याला लागलेली शिस्त आहे. वावळ सर जेव्हा गावातून फिरायचे तर एक मुलगा किंवा मुलं जर खेळत असली तर सर आलेले हे कळालं की कोण कुठं जायचं कोणाला सापडत नसायचं. वावळ सरांचा मार म्हणजे डोक्यात डस्टर पडायचा, बरोबर ना? खाल्लाय का डस्टर का नाही खाल्ला? आम्ही डस्टर खाल्लाय. गणित चुकलं का वावळ सरांचा एक डस्टर डोक्यात पडायचा. आपल्याला कडक शिस्त ज्यांनी लावली बनसोडे सर, बनसोडे सर आणि बनसोडे मॅडम. बनसोडे सर आल्यानंतर एक 4 वर्ष अतिशय कडक शिस्तीचं गेलं. त्यांचं असं म्हणणं असायचं, तुम्ही जर नियमांचं पालन केलं नाही, शिस्त पाळली नाही तर घाणीतले किडे घाणीतच वळवळ करणार, हे त्यांचं वाक्य असायचं. ते वाक्य आता आठवतंय, कारण त्यावेळेस जर ती शिस्त पाळली नसती तर आपणही कुठंतरी काहीतरी असंच काहीतरी करत बसलो असतो. शिस्त पाळल्यामुळे हे झालं. कोरे सरांबद्दल सांगायचं म्हटलं, कोरे सरांचा आमच्या बॅच मधला एका मित्राचा किस्सा आहे. नितीन केदारेने सांगितलं की घरच्यासारखे संबंध होते. घरच्यासारखे संबंध असल्यामुळे तुमचा एक बंधू होता आमच्या वर्गामध्ये. त्यालाही वाटायचं की आपले सरांबरोबर घरचे सारखे संबंध आहे म्हणून आपण थोडस लाडात बोलायला जाऊया. असंच लाडात बोलायला गेला आणि एक कानाखाली खाऊन बसला. हा किस्सा आहे आणि हा जिवंत किस्सा आहे. शाळेचे ते दिवस आता या काळात राहिलेले दिसत नाही. जगताप सरांचं हलगी वादन असू द्या, प्रत्येक आपली जी कर्मवीर जयंतीची मिरवणूक असू द्या, हलगी वादनाने ती आपली मिरवणूक निघायची. असे आता निघत नाही. आता प्रत्येक ठिकाणी डीजे वगैरे काढून ती हे निघत असते. तांबोळी मामांची आठवण सांगायची. शिक्षकांबद्दल भरपूर जणांनी सांगितलंय. तांबोळी मामांची आठवण म्हणजे तांबोळी मामा शाळा बंद झाल्यानंतर, शाळा सुटल्यानंतर त्यांच्याकडे सगळे वर्ग बंद करायचं काम असायचं. तर वर्गाला कुलूप लावलं की तांबोळी मामा 4 ते 5 वेळा असे लटकून उभे राहायचे आणि ते कुलूप लागले का नाही पाहिजे. हे बऱ्याच जणांनी आम्ही पाहिलं नाही. ज्यांनी पाहिलं ते बरोबर माना हलवतात. दुधाचे सर यांचं कर्मवीर स्तवन, गोरगरिबा शिक्षण देण्यात झिजले परिचंदना, हे रेत मावली कर्मवीरांना त्रिवार ही वंदना. धुमाळ सरांनी धुमाळ सर आणि कवठेगाव हे नातच वेगळं आहे. धुमाळ सर कोणी म्हणणार नाही की धुमाळ सर या गावचे नाहीये, धुमाळ सर या गावचेच आहेत असं सगळ्यांमध्ये असायचं. धुमाळ सरांनी फक्त नोकरी व्यतिरिक्त इथे इतका मोठा जम बसवला होता. त्यांच्या तबला वादनाने सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांचं खूप नाव या ठिकाणी गाजलेलं होतं. धुमाळ सर आम्हाला म्हणायचे, मी त्या निर्जीव तबल्यामधून आवाज काढतोय तर तुमच्यामधून मी कसा आवाज काढीन सांगा. आत्ता सांगितले त्यामुळे मी थोडस मोबाईल मध्ये टाईप केले. हा वाळून सरांचं एक वाक्य असायचं, आणि कडकट असायचे आपल्याला. तो पहिलं म्हणायचे, ए कशाला रे तो कडकट, आधी अबळकट तर सोडवा. होता ना असं. या शाळेच्या आठवणीबद्दल सहज एक कविता सुचली आहे. कवी नाही, एक फक्त 2च वाक्य सुचली. इथेच होती तुळस मंजिरी, इथेच होती तुळस मंजिरी, इथेच पिंपळ हळवा, या माझ्या शाळेला मी आल्याची कळ. करण्यामागे ज्यांचा अगदी मोलाचा वाटा आहे असं म्हणायला हरकत नाही, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्यात. ऐकूया सोपान वागदरे यांना. सर्व गुरुजनांना प्रथम माझा नमस्कार आणि वंदन, आणि सर्व बालमित्रांना, वर्गमैत्रिणींना, मित्रांना, सर्वांना माझा नमस्कार. मी माझं मनोगत व्यक्त करणार नव्हतो, पण जरा बोलायची वेळ आली म्हणून बोलतोय. तर हा कार्यक्रम होण्यासाठी गेले 15 दिवसापासून मी माझं नाव कुणीच घ्यायचं नाही, कारण यासाठी ना कार्यक्रम घेण्याची सगळ्यांनी तनमन धनाने इथं जवळजवळ 30 माणसांची टीम आत होती इथे. हे रात्रंदिवस आदपते. यामध्ये माझा
रोल काहीच नाहीये. केवळ फक्त मी 99 बॅचचं पहिलं गेट टुगेदर शाळेत केलं. त्याचा अनुभवाची शिदोरी घेऊन या कार्यक्रमात थोडा अनुभव वापरला आणि सर्वांनी सहकार्य केलं म्हणून हा सगळ्यांना एकत्र आणता आलं. काय झालं, 99 बॅचचे पहिले गेट टुगेदर केल्यामुळे मागच्या पुढच्या बॅचचे खंत माझ्याकडे कायम सर्वांना व्यक्त करायची की तुम्ही कार्यक्रम केला, आम्हाला पण कार्यक्रम करायचा आहे. परंतु प्रत्येक बॅचचा मेळ बसत नव्हता, तारखेचा मेळ बसत नव्हता, वेळेचा मेळ बसत नव्हता. म्हणून एक सर्वांसाठी एक संधी म्हणून आम्ही जरा त्या 2-4 महिन्यापूर्वी सहज एका कार्यक्रमात आमचा मार्केट सरांचा आमचा विषय झाला. पण मग सर म्हणले, पाटील सर पण म्हटले की तुम्ही सर्वांनी एकत्र या, आम्ही सर्वजण एकत्र येऊ, पुन्हा एकदा शाळा भरू. म्हणून हा खटाटोप सगळा करायला लागला. सर्वांचा सहभाग होता. हे टीम वर्कचं काम आहे सर्व. आणि पुन्हा एकाचं नाही, माझं काही नाही, माझं नाव कुणी घेऊ नका कृपया, सर्वांना सांगतो. हे सर्व माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थांचं योगदान आहे म्हणून हा सर्व कार्यक्रम करता आला. सर्व गुरुजनांना एक विनंती आहे, आपण सर्वजण आला, एवढ्या लांबून रात्रभर प्रवास करीत आला, रात्री मला वाटते 1:30 वाजले आपल्याला झोपायला सर. तरी सगळ्यांना एवढा लांबचा प्रवास करून आल्यामुळे तर सर्वांचं अगदी मनापासून धन्यवाद. आपणही सर्व बाहेर गावातून सर्व विद्यार्थी आले त्याबद्दलही मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. आणि पुढील कार्यक्रम सुजाता काणे मॅडम. धन्यवाद. विद्यार्थी मनोगत या ठिकाणी संपलेली आहेत. मात्र आपण सत्कार समारंभ केला, त्यामध्ये श्रीयुत सातव साहेब यांचं थोडं उशिराने आगमन या ठिकाणी झालेलं होतं, त्यामुळे आपण त्यांचा सत्कार या ठिकाणी घेत आहोत. श्री सातव जय 2001 ते 2003 या कालावधीमध्ये त्यांनी कवठे गावामध्ये अध्यापनाचं काम केलं. सध्या ते वरवडे माढा या ठिकाणी कार्यरत आहेत. श्रीयुत काम करत आहेत. वतीनं हार्दिक असं स्वागत करतो. आज आपण अनेक कार्यक्रम पाहिले असतील, परंतु रयत शिक्षण संस्थेकडून कवठ्याच्या शाखेत सेवापूर्ती न होता इतर शाळेमध्ये सेवापूर्ती झाली, परंतु हा कार्यक्रम कवठ्यामध्ये संपन्न होत आहे. यातच या शिक्षकांचं योगदान आणि या विद्यार्थ्यांना घडवण्याचं जे काही काम केलं हा मोठेपणा आपल्याला दिसून येतो. ही घटना मला वाटतं जगामध्ये खूप वेगळी आणि प्रथमतः घडत असावी असं मला वाटतं. कारण आज आपण बघतो की ज्या गावामधून एखादा शिक्षक सेवापूर्ती करून निवृत्त होतो त्यावेळेस त्या गावाचा आणि त्या शिक्षकाचा कधी संबंध राहत नाही. परंतु वेळोवेळी आपण पाहतो की या गावामध्ये येणारे वारंवार धुमाळ सर असोत, SB गायकवाड सर असोत, कलिके सर असोत, पाटील सर असोत किंवा मारकर सर असोत, यांचा ह्या गावाशी जो ऋणानुबंध जोडलेला आहे तो नेहमी त्यांनी आराधित ठेवला आणि गावातील विद्यार्थ्यांचं प्रेम, ग्रामस्थांचं प्रेम त्यांनी टिकवून ठेवलं. त्याबद्दल मी त्यांचं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं प्रथमतः हार्दिक असं कौतुक करतो आणि आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आज या विद्यार्थ्यांनी जो हा कार्यक्रम घडवून आणला त्याच्यामध्ये कुठलाही एक बॅच न ठेवता आज 10 बॅचचं गेट टुगेदर केलं. हा सर्वात मोठा आज गावाच्या मानामध्ये हा नक्कीच मानाचा शिल्पीच आहे असं मला वाटतं. आणि हा कार्यक्रम चालू असताना इतर शिक्षकही ज्या शिक्षकांनी या गावामध्ये आपली सेवा दिली तेही या वेळात वेळ काढून आपला प्रपंचाचा गाडा बाजूला ठेवून तिथे त्यांचं काम ठेवून या कवठे गावामध्ये हजर राहिले, त्यांचंही मी आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे नवीनच प्रपंचाला लागलेले काहींचे 10 वर्ष झाले असतील, काहींचे 20 वर्ष झाले असतील, परंतु त्या सर्व विद्यार्थिनींनी वेळ काढून ह्या कार्यक्रमाला शोभा आणली, त्यांचेही मी आभार व्यक्त करतो. परंतु शाळेचा स्कूल कमिटी सदस्य या नात्यानं शाळेसाठी माझी मागणी राहील की आज आपण रयत शिक्षण संस्थेच्या ज्या काही शाळा पाहतो त्या शाळा विद्यार्थी असतील, ग्रामस्थ असतील, यांच्याच दानातून, यांच्याच त्यागातून त्या उभ्या राहिलेल्या आहेत. आपण ज्या वेळेस शाळेचं जळीत झालं त्यावेळेस सर्व ग्रामस्थांनी, माजी विद्यार्थ्यांनी नव्हे तर त्या शाळेतील शिक्षकांनी सुद्धा नवीन इमारत उभारण्यासाठी आपलं मोलाचं योगदान दिलं आणि ग्रामस्थांनी जवळजवळ 22 ते 25 लाख उभे करून
जे आपली शाळेची जुनी कलर इमारत जाऊन आपण मोठ्या दिमागात एक RCC 2 मजली इमारत उभी केली. हे आपल्याला अण्णांनी शिकवलेलं शिकवणीतून उभं राहिलं असं म्हटलं तर नक्कीच होणार नाही. माझी या सर्व 10 बॅचकडून नक्कीच अपेक्षा राहील की शाळेसाठी आपल्याला हे टॉयलेट युनिट उभं करायचं बाकी आहे. तर या टॉयलेट युनिटसाठी सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग घेऊन त्या उभारण्याची जबाबदारी घ्यावी. त्यामध्ये आम्ही आपल्या बरोबर उभे आहोत. त्या टॉयलेट बांधकामाने माझ्या वतीने प्रथमतः 5,000 रुपयाची देणगी आपल्या शाळेसाठी समर्पित करतो. त्याचप्रमाणे विलास घोडे सर त्यांच्या वतीने 5,000 रुपये या टॉयलेटसाठी देऊ केले आहेत. मी त्यांच्याही ग्रामस्थांच्या वतीने रयत शिक्षण संस्थेच्या आणि NSCच्या वतीनं आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे 1994च्या बॅचच्या वतीनं रवी भाऊने सांगितल्याप्रमाणे 21,000 त्यांनी जाहीर केले. त्यांचाही मी कवठे ग्रामस्थ आणि NSCच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तर अशा रीतीने प्रत्येकाने या कामामध्ये खारीचा वाटा घेऊन आपल्या नंतरचे जे विद्यार्थी आहेत ते कोणाचे नातू असतील, कोणाचे भाऊ असतील, कोणाचे मित्र असतील, या सर्वांना भौतिक सुविधा आपल्याला उपलब्ध करून द्यायच्या असतील तर मनाचा मोठेपणा दाखवून या कामामध्ये आपण आपलं योगदान द्यायचं आहे. कारण जाताना आपण काहीच बरोबर घेऊन जाणार नाही, ते आपण इथंच ठेवून जाणार आहोत. तरी आपल्या त्यागातून जर एखादं चांगलं काम होत असेल तर त्या कामी आपलं नक्कीच नाव राहील. मी सर्वांचं पुन्हा एकदा आभार मानतो आणि पाटील सर आणि मार्कर सरांचं भावी आयुष्य सुख समाधानाचं निरोगी आणि सुशील जावो अशी भगवंताचरणी प्रार्थना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10,000 रुपये जाहीर करण्यात आले त्यांचंही मी NSCच्या वतीनं ऋण व्यक्त करतो. आभार.